परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला असून आपला विरोध नोंदविण्यासाठी आज शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आला आहे। या आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांच्यासह शेतकरी सामील होत आहेत। आंदोलन सुरू होण्या अगोदरच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील सहजपूर येथे मोजणी दरम्यान पोलीस प्रशासनाने महिलांसोबत केलेल्या वागणुकीचा या ठिकाणी निषेध करण्यात आला आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पाठवलेल्या राखीची परतफेड करत असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे। नमस्कार, एवढीच विनंती आहे की फडणवीस भैयाला आजपर्यंत आम्ही भाऊ मानलेला आहे, त्यानं आमच्यावर एवढा अत्याचार केला, महिलावर पोलिसांचा एवढा दबाव टाकलेला आहे की एका महिलेवर 7-7, 8-8 महिला लेडीज पोलीस पाठवून आमच्या अति जबरदस्ती करून आमच्यावर अन्याय एवढा केला। आम्ही काय शासनाचा गुन्हा केला होता का? आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीसाठी लढू लागलो। आम्ही काय एवढा त्याचा गुन्हा कोणताही केलेला नव्हता की आम्हाला पुराणीच्या काठ्या त्याच काठीनं आम्हाला काही झालं नाही म्हणा। पुराणीच्या काठ्या किंवा तुमच्या पोलिसांकडे हे द्या, तलवारी द्या आणि आमच्या जीव घ्या, आमच्या राण्या न्या, मग तुमचं पोट भरण तुमचा फायदा आहे म्हणून। आमचा काय फायदा? आमचे लेकर बाळ रोडवर यायलेत म्हणून आम्हाला जीव बेंबीच्या देठापासून तळतळ लागायली। शासनाचा हेतू आहे की तेच, आणि आम्ही आतापर्यंत फडणवीस भैयाला कधी एवढ्या राख्या पण पाठविल्यात, पोस्टानं राख्या पाठविल्यात, गिफ्ट करू 4-4, 5-5 हजारांना राखी पाठविली, गणत नाही एवढी राखी पाठविली आम्ही। कशामुळे? की आमच्या अत्याचार करण्यामुळे का? त्याची परतफेड द्यायलेत का आम्हाला? ही महिलाला आज एकटी लढे 7 महिला संघ पण नाही का ह्याच महिला आम्ही बी जिजाऊच्या मावळ्या आहेत, आम्ही बी जिजाऊच्या मावळ्यासारखंच लढणार आहेत। आज एक लढी शासनाला म्हणावं 7 नाही 8 पोलीस पाठव, प्रत्येक महिला हीच लढणार आहे की अशी शक्ती आम्हाला नारी शक्ती म्हणून कधी समजू नये। फडणवीस भाला रद्द झालाच पाहिजे, नाही रद्द झालाच पाहिजे, आज शिंगणापूर फाटा येथे 2 दिवसाखाली जे आमच्या सस्तूर जवळ येथे महिलावर व सर्व गावकरी मंडळ जे अत्याचार केला त्या निषेधार्थ सरकारला वेठीस धरण्यासाठी आज शिंगणापूर फाटा येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन आयोजित केलं आहे। इथं सर्व पक्षांनी इथं भूमिका घेतली। आज आपल्या शेतकऱ्याला वेळ आली तर आज सगळे एकजुटीने रस्त्यावर उतरले, त्याचा सुद्धा आम्हाला स्वाभिमान वाटतंय की बाबा कोणता पक्ष नाही, कोणता काही नाही, कोणती संघटना नाही, पण आज वेळ आली तर सगळे एका संघटनेने आपल्या शेतकऱ्यासाठी उतरले, त्याचा सुद्धा आमच्या जिल्ह्याचा अभिमान वाटतंय। पण आज पालकमंत्र्यांनी जे काल जे स्थगिती पत्र काढलं एका दिवसाचं, ते पालकमंत्र्याला आमचं एवढं म्हणणं आहे, आमच्या लाडक्या बहिणीवर जेव्हा अत्याचार झाला तुम्ही का झोपा काढीत होत्या का? तुम्ही पालकत्व घेतलंय जिल्ह्याचं, तर मग आमच्या महिलावर एवढा अत्याचार होतोय तर तुम्ही फक्त पालकमंत्री नुसत्या नावाला आहेत का? आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्याच्या महिलावर एवढा अत्याचार होतोय तर तुम्ही त्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा एवढी आमची इच्छा आहे आणि आम्ही राजीनामा मागण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे। महामार्ग रोड आमच्या रानातून नकोयच, कारण आमच्या सुपीक जमिनीत आमच्या पूर्वजांनी आम्हाला कमवून ठेवलेला हा ठेवा आहे, आमच्या मुलाबाळासाठी हा अजन्म पुरणारा ठेवा आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा शक्तिपीठ महामार्ग नकोय। आमच्या बागायती सुपीक जमिनी त्या जन्मभर आम्हाला अन्न देणारे आहेत, त्याच्यामुळे सरकारला एवढंच आमचं मागणं आहे की हा शक्तिपीठ महामार्ग तुम्ही रोखवा। आम्ही काही शेतकऱ्यांनी त्याची मागणी केली नव्हती ते की आमच्या रानात तुम्ही रोड घाला म्हणून, त्याच्यामुळे हा रोड आम्हाला नकोय। महाराजाच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला संध्याकाळी नोटीस पाठवतात ते शिवाजी महाराजांना काय आपल्यासाठी हेच केलेलं होतं काय? शेतकऱ्यावर अन्याय काय म्हणून करतात हे? लाडक्या बहिणी कशाच्या लाडक्या बहिणी? यांच्या आमच्या मुलाबाळाची जन्माची भाकर हिसकावून घेणं हे काय त्यांचं काम आहे का सरकारचं? सरकारला सांगा आम्ही काही रोडाची मागणी केली नव्हती, आमच्या सुपीक जमिनी आमच्या हक्काच्या आहेत, त्या आमच्यावर हा अन्याय का म्हणून? आम्ही काही शेतकऱ्यांनी कोणाची चोरी केली नाही, काही केलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला हा रोड रद्द झालाच पाहिजे। शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। संध्याकाळी 12 वाजता नोटीस आम्हाला पाठवण्याची काय गरज आहे? आम्ही शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला होता? आमच्यावर हा अन्याय कशासाठी? आज रास्ता रोको आहे कारण की शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीने जमिनी मोजणीचं काम, जमिनी बळकावण्याचं काम सरकार करतंय। काल पालकमंत्र्यांनी एका दिवसाची स्थगिती दिली
पण एका दिवसाची स्थगिती देण्यासाठी ससूर जवळमधल्या महिलांना त्यांची इज्जत वेशीवरती टांगावी लागली, हे दुर्दैवाची बाब आहे. पालकमंत्री स्वतः महिला आहेत, परंतु त्यांना काल झालेला अत्याचार दिसला नाही. त्यांनी कायमची स्थगिती देणं आवश्यक होतं. मुख्यमंत्र्यांशी भांडायला हवं होतं. तुम्ही सत्तेतील आहात, पण फक्त नावाला पालकमंत्रीपद घ्यायचं आणि अवैध धंद्यामध्ये सहभागी नोंदवायचं आणि जे महत्वाचे विषय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठासाठी जमिनी द्यायच्या नाहीयेत आणि सक्तीनं वसुली मोजणी करायचं काम सरकार का करतंय हा मोठा प्रश्न आहे. काल अनेक शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे गुन्हे दाखल झाले. मुळात हा गुन्हा दाखल होत नाही. माझा तमाम शेतकऱ्यांना म्हणणं आहे की तुमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये पोलिसांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. कारण की ही जी जमीन आहे ही तुमच्या मालकीची आहे, तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात. परंतु शासकीय जमीन नसताना तिथं आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही गुन्हे दाखल करता आणि हे जे SP आणि कलेक्टर आहेत हे दलाली करतायत आणि कुठल्याही प्रकारे या जमिनी सरकारच्या घशात घालायसाठी यांनी उठवलेलं पाऊल अतिशय चुकीचं आहे. रजाकार वागतात त्या पद्धतीने हे रंगाबिल्ला दोघं वागतायत, ही अत्यंत चूक आहे आणि याचा आम्ही वेळोवेळी निषेध केलेला आहे. भविष्यातील लढाई देखील रस्त्यावर लढल्या जातील, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी आपली जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही. हे बघा, शक्तीपीठ महामार्गाची मागणी ही कोणीच केली नाही. तो शक्तीपीठ महामार्ग आम्हा शेतकरी बांधवावर लादला चाललाय. तो शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे आणि कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. पालकमंत्र्यांनी जी एक दिवसाची स्थगिती दिली ते उशिरा सुचलेलं शहाणपण आणि लबाडाचा अवतान असं आमचं ठाम म्हणणं आहे. पालकमंत्री जसं तुम्ही म्हणता की एक नारी सप्ते भारी कालच्या निवडणुकीमध्ये, मग ही नारी आमच्या बहिणी वाट्यावर झाला तेव्हा कुठे गेली होती? आम्हाला ताईला सवाल आहे. आदरणीय पालकमंत्री महोदय, तुम्ही एका पक्षाचे मंत्री नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, असा सारखा वागा आणि कायमचा शक्तीपीठ महामार्ग इथून गेला नाही पाहिजे. त्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. काहीतरी थातूर मातूर आश्वासन द्यायचं आणि वेळ ढकलून द्यायची आता यापुढे चालणार नाही. जोपर्यंत महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत लढा चालू राहील. प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी.